माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राइब करा. नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो डी.एड, बी.एड आणि TAIT उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने शिक्षक भरतीची प्रक्रियेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नोंदणीसाठी मुदत वाढवण्यात आली आहे. पण ही मुदतवाढ नेमकी कोणासाठी आहे? उमेदवारांनी काही करायचं आहे का? आणि यामुळे भरतीवर काय परिणाम होणार? चला संपूर्ण माहिती पाहूया या व्हिडिओमध्ये. पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात नवीन निर्णय जाहीर केला आहे. शिक्षण सेवक आणि शिक्षक भरतीसाठी शाळांच्या व्यवस्थापनांना जाहिरात नोंदवण्याची मुदत आता 10 जुलै 2026 वाढवण्यात आली आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळांचे व्यवस्थापक जाहिरात तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत आणि तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण व्हायच्या बाकी असल्यामुळे त्यांनी अधिक वेळ मागितला होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील अधिकाधिक शाळा त्यांच्या रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करू शकतील. त्यामुळे भरतीसाठी उपलब्ध होणाऱ्या जागांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा शिक्षक भरतीच्या वाट पाहणाऱ्या उमेदवारांना होणार आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना आवाहन केलं आहे की त्यांनी 10 जुलैपूर्वी आपल्या रिक्त पदाची माहिती आणि जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड कराव्यात. कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास शिक्षण विभागाने ईमेलद्वारे मदतीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मुदतवाढ व्यवस्थापनासाठी आहे. उमेदवारांनी सध्या अधिकृत भरती जाहिराती आणि पुढील सूचना यांची वाट पाहावी. ज्या शाळा जाहिराती अपलोड करतील त्या जागा पुढे उमेदवारासाठी उपलब्ध होतील. 10 जुलैनंतर किती शाळांना जाहिराती नोंदवल्या आहेत त्यानुसार रिक्त पदाची अंतिम संख्या स्पष्ट होईल. त्यानंतर भरती प्रक्रियेचा अधिक वेग येण्याची शक्यता वाटते. एकंदरीत ही मुदतवाढ शिक्षक भरतीची प्रक्रिया थांबली आहे याचा अर्थ नाही. उलट जास्तीत जास्त रिक्त पदे पोर्टलवर येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही सकारात्मक घडामोड मानली जाते. तुम्ही TIT, D.ED आणि B.ED उत्तीर्ण आहात का? आणि या शिक्षक भरतीचं तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सरकारी भरती शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.